आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो काय झालं? तुमचा चेहरा का उतरलाय असा? काय नाही. नाही कसं, सीएच्या ऑफिस मधून आल्यापासून बघते मी असे गप्प गप्प आहात. तिथे काही झालं का? हे बघ, तिकडे काहीही झालेलं नाही. आय एम ओके. मलाच सांगताय? आज नाही ओळखते मी तुम्हाला. बरं, मला नसेल सांगायचं तर नका सांगू, पण फार विचार करू नका, नंतर त्रास होतो मग तुम्हाला. हे बघ, लपवण्यासारखं काहीही नाहीये आणि तुला सांगायला तर काहीच हरकत नाही. मी आज बाहेर गेलो होतो ना, तेव्हा तिथे मला अंजली दिसली. अंजली? हो. मला देखील धक्का बसला, म्हणून मग मी तिचा पाठलाग केला, तर ती अचानक दिसेनाशी झाली. पण नक्की अंजलीच होती का ती? हो बाई, ती अंजलीच होती. पहिल्यांदा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना, म्हणून मग मी तिच्या मागे मागे गेलो आणि मग मात्र माझी खात्री पटली की ती अंजलीच आहे. अगं बाई, मला तर वाटलं होतं की ती मुंबई सोडून कुठेतरी लांब पळून गेली असेल. हो, मला देखील तेच वाटलं, पण ती इकडेच आहे. अहो, ही गोष्ट तुम्ही अजून कोणाला बोललात का? म्हणजे भैरवी ताईंना वगैरे काही? नाही नाही, मी तुला पहिल्यांदा सांगतो. बरं झालं बाई. नाही म्हणजे इतक्यात भैरवी ताईंना काही बोलूच नका. अंजली ह्याच शहरात आहे हे जर त्यांना कळलं ना, तर भैरवी ताई तिला शोधून काढायच्या मागे लागतील. तिच्यामुळे इतका अपमान झाला आपला. भैरवी ताईंच्या मनात नक्की तिच्याबद्दल राग असणार. अशात सोडायच्या नाहीत त्या तिला. आणि देवांश आणि सई, त्यांना तर कळायलाच नको आहे. त्यांचा नवीन नवीन संसार सुरू झालाय. हो, कसं का असेना, पण आता सगळं जोडून येतंय. त्यांच्या आयुष्यात अजून काही घोळ नको व्हायला. बरोबर आहे तू म्हणतेस. वाटतंय ना तुम्हाला? मग हा विषय आपण इथेच सोडून देऊया. ह्याबद्दल कुणाचकडे वाच्यता करू नका. आपले जे काही दागिने गेलेत ते विसरून जाऊया आपण. सोन्यासारखी सून मिळाली आपल्याला, ते महत्वाचं नाही का? बरोबर. देवांच्या सुखापुढे आपल्याला काहीही महत्वाचं नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी अगदी गौण आहेत, नाही का? अगदी बरोबर बोललात तुम्ही. मग आता आपण अंजलीचा विषय इथेच सोडून देऊया. तुम्ही आणखीन विचार करू नका. शांत झोपा आता. एक मिनिट, इतकी इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही मला अशी लास्ट मोमेंटला का सांगताय? आय एम सॉरी सर, पण मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. ऍक्च्युली काल रात्रीच त्यांचा मेल आला आणि त्या मेलमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय की मीटिंगला येणाऱ्यांनी आपल्या बेटर हाफ सोबतच यावं आणि इट्स कंपल्सरी, नाहीतर ते कॉन्ट्रॅक्ट साईन करणार नाहीत. आता मी मॅनेज कसं करू हे सगळं? सर, यात काय मॅनेज करायचं? आय मीन, तुमच्यासाठी ते खूप इझी आहे. इझी? हो सर. म्हणजे बघा ना, आत्ताच तुमचं लग्न झालंय. जर समजा ही मीटिंग काही दिवसांपूर्वी झाली असती तर आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळणं खूप अवघड झालं असतं. पण मॅमने तुमच्या आयुष्यात खूप करेक्ट टायमिंगला एंट्री घेतली आहे सर. आता आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवणं खूप सोपं जाईल. हे किती कठीण आहे माझं मलाच माहिती आहे. सर, तुम्ही खरंच खूप लकी आहात सर. खूपच. हो सर. आणि तुमचं नवीन नवीन लग्न झालंय हे सर्वांना माहिती आहे. तर ती लोक सुद्धा मॅमला भेटण्यासाठी खूप इच्छुक असतील आणि तुम्ही जर मॅमला मीटिंग मध्ये घेऊन गेलात तर मॅमला देखील ते खूप आवडेल. नाही आवडणार त्यांना. आय मीन त्यांचं बॅकग्राऊंड वेगळे आहे. हे बिझनेस मीटिंग्स, क्लायंट्स, हे सगळं नाही माहिती त्यांना फारसं. आणि आता तर
आता तर लग्न झालंय आमचं, अजूनपर्यंत घरात पण नीट रुळल्या नाही आहेत त्या, आणि मी त्यांना लगेच कुठे अशा इतक्या इम्पॉर्टंट बिझनेस मीटिंगला वगैरे घेऊन आय एम शुअर त्यांना खूप ऑकवर्ड वाटेल, कम्फर्टेबल नसणार त्या तिथे. सर ऍक्च्युली आपल्याकडे नवीन स्टाफ येतो त्याला तुम्ही एवढं कम्फर्टेबल फील करून देता, या तर तुमच्या वाईफ आहेत. आय एम शुअर की मॅम तुमच्यासोबत असतील तर त्या एन्जॉयच करतील. आता याला कसं सांगू माझा काय प्रॉब्लेम आहे ते. हॅलो 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 सर, आर यू देअर सर? येस येस, ऐकतोय या, टेल मी. आणि सर तुम्हाला असं वेगळ्याने सांगायला नको, जर हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला मिळालं तर आपल्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू खूप वाढेल सर. आय नो. मी बघतो काय करायचं ते, आय लेट यू नो. मी फोन करतो. या, ओके, बाय. बिझनेसमध्ये आतापर्यंत इतके चॅलेंजेस फेस केलेत मी, आणि हे एक चॅलेंज का डील करता येत नाही आम्हाला. सईंना विचारू की नको काहीच कळत नाहीये. नकोच विचारायला. एकतर त्या घरी आल्या तेव्हापासून मी नीट बोललो सुद्धा नाहीये त्यांच्याशी, आणि आता फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळावा म्हणून जर नीट बोलायला जाईल तर कम्प्लिटली सेल्फिशपणा आहे. ओम भूर्भुवः स्वः